इयत्ता 10वीचा निकाल जाहीर होताच शिक्षण संचालनालयानं 11वी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 11वी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग 11 मे पासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. तर प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 15 मे रोजी तर पहिली गुणवत्ता यादी 26 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांना बिहारमधील बोधगया इथं मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. सरकार प्रतिप्रवासी 30,000 रुपयांचा खर्च उचलणार आहे. ही यात्रा 3 ते 9 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरात तब्बल 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं राज्यात 60 वाहतूक उद्यानं उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कनेक्टिंग लिंकमुळे घाटातला प्रवास अतिजलद झालाय. घाटामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलाय. घाटातून आता केवळ 20%च वाहनं धावत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या प्रचंड विलंबानं धावत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई, गोवा आणि कर्नाटक दरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांच्या प्रवासाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलं. अनेक रेल्वे गाड्या 2 ते 16 तास विलंबानं धावत आहेत. एअर इंडियानं मोठ्या प्रमाणात खर्च कपातीचे संकेत दिलेले आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतन कपातीपासून ते उड्डाणांमध्ये 20%हून अधिक कपात अशा पर्यायांवर कंपनी विचार करत आहे. विमान फेऱ्यांमध्ये जर कपात झाली तर त्याचा थेट परिणाम हा विमान तिकिटाच्या दरावर होणार आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.16% अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये 47.13 TMC अर्थात 23.76% जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी या दरम्यान 16.60% पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे पाण्याचं काटेकोर नियोजन केल्यास संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. शिरूरच्या पिंपरी दुमाला या परिसरात कांद्यानं भरलेला ट्रक उलटून कांद्याच्या गोण्या शेतामध्ये विखुरल्या. या अपघातामध्ये मोठं नुकसान झालंय. वाहनाचं प्रचंड नुकसान झालं. आधीच कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली शहरासह ग्रामीण भागात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसामुळे हळद भिजल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि वाशिम तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सुसाट वारे आणि विजांसह अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना खतं, बी बियाणं, औषधी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. वाशिम तालुक्यातल्या अनसिंगमधला तलाव प्रदूषित झालाय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय. तलावात मोठ्या प्रमाणावर कचरा, मृत जनावर आणि घाण टाकली जाते. परिणामी तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, मळमळ यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. प्रशासनानं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णता वाढायला लागली. पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा दिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यात उन्हाचा पारा 42 अंशांवर जाऊन पोहोचला होता. जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावली. मंठा, परतूर, जाफराबाद तालुक्यासह विविध भागात रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. उन्हाळी कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील पांगरे इथले शेतकरी अंकुश गुंजाळ
यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसलाय. कांद्याची 73 पोती विकली. सर्व खर्च वजा करून त्यांच्या हातात फक्त 400 रुपये आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रायगडच्या महाड तालुक्यातील अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या 75 नुकसानग्रस्तांना मंत्री भरत गोगावले यांनी वैयक्तिक मदतीचं वाटप केलं. शासनाकडून पंचनाम्याची कामं सुरू आहेत, मात्र ही मदत मिळायला वेळ लागणार आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनी वैयक्तिक मदत देण्याचं स्पष्ट केलं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील खटकाळी गावात एका निवृत्त मुख्याध्यापकानं गांजाची शेती केली. या मुख्याध्यापकानं आपल्या शेतामध्ये बाजरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केली होती. मात्र पोलिसांच्या एका सर्जिकल स्ट्राईकमुळे हा व्यवसाय चव्हाट्यावर आला. शिरूरच्या आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातल्या अनेक गावांना अवकाळी पावसानं चांगलं झोडपलंय. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेली आहे. आधीच कांद्याचे बाजारभाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. मात्र अवकाळी पावसामुळे कांदा भिजून खराब होणार असल्यानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. येवल्यातील मातुल ठाणमध्ये शेतकऱ्यानं साठवून ठेवलेला कांदा चाळीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये सुमारे 4 ते 5 ट्रॅक्टर कांदा जळाला असून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच राबवण्यात येत असलेल्या स्वगणनेला राज्यातनं थंड प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत केवळ 4,71,000 जणांनीच ऑनलाईन माहिती भरून स्वगणना पूर्ण केलेली आहे. तर सिंधुदुर्ग येथील 43 कुटुंब असलेलं मूठ गाव स्वयंगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरलेलं आहे. अकोला जिल्ह्याचा 10वीचा निकाल 90.74% इतका लागलाय. यामध्ये मुलींच्या पास होण्याची टक्केवारी 94.94, तर मुलांची टक्केवारी 86.96% इतकी आहे. अहिल्यानगरमध्ये एका महिलेनं आपल्या मुलीच्या साथीनं 10वीची परीक्षा दिली. या परीक्षेत दोघींनीही चांगलं यश मिळवलं. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं याचाच प्रत्यय देणारी ही घटना आहे. समाज माध्यमांवरील बदनामी रोखण्याकरता पोलीस महासंचालकांची समिती नेमली आहे. कायद्यानं आळा घालण्याकरता चाचपणी करण्यात येणार आहे. समाज माध्यमांवरील बदनामीचा महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ गडावरच्या सादोबा दर्गा परिसरातील उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन विशेष मोहीम राबवणार होती. मात्र कोल्हापूर सर्किट बेंचनं प्रशासनानं काढलेली नोटीस बेकायदेशीर ठरवत या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. जे रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम सक्रिय झाली आहे. पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबातल्या 4 जणांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय याचा उलगडा करण्यासाठी ही टीम सक्रिय झाली. ही टीम घटनेमागील अचूक कारण शोधणार आहे. मराठवाड्यात चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकांमध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवतोय. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक बँक शाखांमध्ये केवळ 100 रुपयांच्या नोटा देण्यात येत आहेत. मात्र संभाजीनगरमधील बऱ्याच बँक शाखेतून 5,000पेक्षा अधिकची रक्कम देण्यास नकार दिला जातो. संभाजीनगर महापालिकेतील सर्वच पक्षाच्या 10 विविध नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या नियुक्तीविरुद्ध भाजपच्या माजी नगरसेविका आशा उत्तम बिनवडे यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि निवडणूक याचिका दाखल केली आहे. रायगडच्या महाड तालुक्यातील खरवली काळीज या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय. खरवली काळीज ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. वाशिम जिल्ह्यात RTE अंतर्गत 2026-27 साठी 8 मे पर्यंत 776 विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश निश्चित झाले.
वाशिम जिल्ह्यात 95 शाळांमध्ये 1007 जागा उपलब्ध आहेत, तर आता 168 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आता परदेशी पर्यटकांनी पसंती दिली आहे. गेल्या काही वर्षात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. उत्तम निवास सुविधा आणि सफारी व्यवस्थापनामुळे परदेशी पर्यटकांनी ताडोबाला पसंती दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ही रचना प्रसिद्ध झाल्यानं ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आलाय. फेब्रुवारीपासून सुरू असलेली प्रभाग रचना हरकती आणि सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर अंतिम प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एपीएमसी बाजारात केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. मात्र अस्वच्छतेमुळे एपीएमसी प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याची ताकीद देऊनही प्रशासन ढिम्म असल्याचे पाहायला मिळाले. संभाजीनगर शहरातला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे आवश्यक कागदपत्र सादर न केल्यास संबंधित वाहनांची पाणी वाहतूक तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या घटनेमुळे शहरातील टँकर्सच्या देखभाल दुरुस्तीवर आता प्रशासनाचं विशेष लक्ष असेल. रायगडच्या म्हसळा गावातील तालुक्यातील वारळ गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टँकरच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड होते. पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात पावसामुळे नगर परिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं, तर गटारं वेळेत साफ न केल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावर आलंय. त्यामुळे नालेसफाई आणि दुरुस्तीची कामं करण्याची मागणी केली जाते. पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस परिसर वृक्षतोड माफियांच्या विळख्यात सापडलाय. बाभळी, लिंब आणि इतर मौल्यवान झाडांची रात्रीच्या अंधारात कत्तल केली जाते. या गंभीर प्रकाराकडे खेड वनविभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. छत्रपती संभाजीनगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुरू झालेलं स्मार्ट सिटी मिशन संपलेलं आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांच्या सुविधा देखील संकटात सापडल्या. महापालिका आयुक्तांनी प्रकल्पांचं महापालिकेकडे केवळ कागदोपत्री हस्तांतरण केलं. मात्र या प्रकल्पांना लागणाऱ्या निधीचं ठोस नियोजन न केल्यामुळे कोट्यवधींची कामं बंद आहेत. येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा वावर, जंगल परिसरात अन्न आणि पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे ही वानरं शहराकडे वळली आहे. ही वानरं घराच्या टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवर उड्या मारतात.